ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. नेहमीप्रमाणेच आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. कसं असतं की आपला शेतीप्रधान भारत हा शेतीप्रधान असा देश आहे. आजही आपण बघतो की जास्तीत जास्त लोक शेती या व्यवसायाकडे किंवा जास्तीत जास्त प्रमाणात शेती इथे केली जाते. आणि कसं असतं की जसजसं काळ बदलतो तसं जर आपण स्वतःला बदललं नाही तर माणूस कुठेतरी मागे राहतो. मग तो एखादा सामान्य माणूस काम करणारा असू दे किंवा मग एखादा शेतकरी असू दे. शेतकरी हा त्याच्या शेतावर जेवढं जास्तीत जास्त विज्ञानाच्या सहाय्याने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपलं पीक काढेल निर्माण करेल तेवढी जास्त त्याला उपलब्धता पिकाची मिळत राहील. आणि म्हणूनच पारंपरिक पद्धतीला जर विज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर किती आणि केवढा बदल होऊ शकतो हेच आम्ही आज तुम्हाला आजच्या कार्यक्रमाद्वारे दाखवून देणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही जे 2 तज्ज्ञ इथे बोलवलेले आहेत त्यांची सर्वप्रथम मी ओळख करून देते. त्यापैकी जे पहिले आहेत ते म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक, विस्तार शिक्षण विभाग संचालक, जे संपूर्ण नव्याने उघडलेलं असं हे विस्तार शिक्षण विभाग आहे आणि त्याचे संचालक म्हणून जे कार्यरत आहेत ते डॉक्टर बी भोसले. नमस्कार मॅडम. आणि त्यांच्यासोबतच जे दुसरे इथे मार्गदर्शक आलेले आहेत जे तज्ज्ञ आहेत, कृषी विद्यापीठ माहिती तंत्रज्ञान प्रमुख डॉक्टर आनंद गोरे. नमस्कार. मी सर्वप्रथम तुमचं दोघांचंही या कार्यक्रमात स्वागत करते. आणि जसं मी म्हटलं की शेतकरी जेवढी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरेल तेवढी त्याची शेती अधिक प्रगत होईल, तेवढं त्याला उत्पादन अधिकाधिक मिळेल. तर मुख्यत्वे करून जे विषय आज आपण जो विषय इथे हाताळणार आहोत ते म्हणजे तुम्ही एक नुकताच अभिनव उपक्रम राबवला आहे, तो म्हणजे विद्यापीठ आपल्या दारी आणि तंत्रज्ञान शेतावरी. याविषयी मला तुमच्या दोघांकडून संपूर्ण विस्ताराने माहिती करून घ्यायचीच आहे. परंतु तत्पूर्वी हे जे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे त्यांचं नेमकं विस्तार कार्य कसं काय चालतं हे यापासून आपण सुरुवात करूया. आपण जसं विचारलं तसं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शेतकऱ्यासाठी म्हणून जो विस्ताराचा कार्यक्रम आहे त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही शेतकरी मेळावे घेतो. त्याचबरोबर कृषी विभागातील जे कृषी कर्मचारी आहेत जे कृषी विभागात काम करतात त्यांना निरनिराळ्या विषयावर प्रशिक्षण देतो. त्याचबरोबर बऱ्याचदा आम्ही शेतकऱ्याला सुद्धा प्रशिक्षण देतो छोटं छोटं. आणि शेतकरी शास्त्रज्ञ मंच देखील आम्ही काही स्थापिले आहेत ज्याच्यामुळे शेतकरी आणि शास्त्रज्ञ थेट एकमेकाच्या समोर येऊन त्यांच्या अडचणी मांडू शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी ज्या आहेत त्या देखील आम्ही देतो. आणि तिथं बऱ्याचदा आम्ही निदान चमू देखील पाठवतो. काय प्रॉब्लेम आला असेल, नवीन कीड आली असेल, रोग आला असेल तर त्याची देखील आम्ही माहिती देतो. आणि त्याचबरोबर आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची जी वाहिनी आहे ती फोन इन आहे. आणि दर आठवड्यातून आम्ही एक दिवस 8 ते 10 शास्त्रज्ञ त्या फोनद्वारे ज्या शेतकऱ्याला माहिती येईल त्यांना माहिती देतो. आणि शेतकऱ्याची अडचण लक्षात घेता बऱ्याचदा आम्ही कृषी सांज वाहिनी आता नवीन सुरू केली आहे जी साधारणपणे शेतकऱ्याच्या वेळा ज्या बरोबर असतील त्या सायंकाळी 6 ते 8 पर्यंत आम्ही शेतकऱ्यासाठी चालू ठेवतो. तो थोडासा त्याच्या कामातून एक मोकळा वेळ त्याला मिळत असेल तेव्हा. इकडे डॉक्टर गोरे, मला तुमच्याकडनं असं जाणून घ्यायला, जसं सरांनी सांगितलं की एकंदर यंत्रणा कशा पद्धतीची म्हणजे कार्य काय आहे, परंतु हे जे कार्य करताना त्याला एक यंत्रणा लागते. मग ते यंत्रणा कशा प्रकारे चालवली जाते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. संचालक विस्तार शिक्षण यांच्या अंतर्गत आमच्याकडे विविध त्या ठिकाणी योजना आहेत.
की या योजनांच्या माध्यमातून विस्ताराचं कार्य त्या ठिकाणी चालतं. विशेष करून सगळ्यात महत्त्वाची जी योजना आहे ती विस्तार शिक्षण योजना आहे. अच्छा. त्यानंतर प्रशिक्षण व भेट योजना आहे. या माध्यमातून प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देणे, त्यांना मार्गदर्शन करणे. अच्छा. याशिवाय विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आहेत. या परभणी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत 4 विभागीय कृषी विस्तार केंद्र ते कार्य करतात. एक परभणी, दुसरा अंबाजोगाई, लातूर आणि औरंगाबाद अच्छा. अशी ही 4 केंद्र आहेत आणि प्रत्येकी 2 जिल्हे त्या केंद्राच्या अंतर्गत त्या ठिकाणी येतात. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र हे महत्त्वाचे जे आहेत, या केंद्रांच्या माध्यमातूनही कृषी विस्ताराचं काम संचालक विस्तार शिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय कुलगुरू डॉक्टर बी व्यंकटेश्वरलू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी नियमितपणे राबवत असतो. निश्चितच, म्हणजे आपण बघतोय की या विद्यापीठाअंतर्गत, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाअंतर्गत वेगवेगळ्या योजना इथे राबवल्या जातात. त्याची तोंडओळख सरांकडून आपल्याला कळलीच. इथे महत्त्वाचा एक जो नवीन उपक्रम तुम्ही राबवताय आणि त्याला भरघोस असा प्रतिसादही मिळतोय, आणि तो म्हणजे की विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी. हे नेमकं काय आहे सर? आपण बऱ्याचदा बघतोय, आपण निर्णय शेती, आपण जसं म्हणालात तसं नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बऱ्याचदा शेतकऱ्याला अडचण येते की काही त्याच्या शेतावर जर कीड वगैरे आली, रोग वगैरे आला, तर ते त्याला निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून बऱ्याचदा आम्ही यावेळेस असं केलेलं आहे की आपल्याला कदाचित कल्पना असेल की यावर्षी मराठवाड्यामध्ये खूप उशिराचा आणि कमी पाऊस झाला आणि त्यामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. त्या अनुषंगाने शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन मराठवाड्यामध्ये जे 8 जिल्हे आहेत त्यातील 76 तालुक्यामधील जवळपास 380 गावावर यावर्षी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि थेट शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्यांना जागेवरच कोणती कीड आहे, कोणता रोग आहे, परिस्थितीमध्ये त्यांनी काय करायला पाहिजे याची माहिती सांगायचा प्रयत्न केला आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की शेतकऱ्याला नीट व्यवस्थितपणे त्यांचा रोग किंवा कीड ओळखता येत नाही आणि त्याचबरोबर त्याला त्याचं सांगता सुद्धा येत नाही. म्हणून शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्याच्या पिकावर कुठली कीड आहे, कुठली रोग आहे हे सांगणं आवश्यक आहे. इतकी सुंदर उद्दिष्ट जेव्हा तुम्ही मांडलीत, ती आखलीत आणि त्याच्यासाठी मनुष्यबळ हे सगळ्यात मोठं आहे, तर मग ह्याच्यावरचा हा तोडगा कसा काय काढलात? नाही, निश्चितच आजच्या परिस्थितीत महाराष्ट्रातल्या 4ही कृषी विद्यापीठामध्ये मनुष्यबळाची तुटवडा हा नेहमीच आहे. जवळपास 50% जागा व्यक्त आहेत. परंतु खऱ्या अर्थानं ही जी कृषी विद्यापीठे निर्माण केली गेली आहेत ती शेतकऱ्याचा फायदा व्हावा या अनुषंगाने केलेली आहेत आणि त्याचे सध्याचे ज्वलंत प्रश्न हे लक्षात घेता आम्ही विद्यापीठातील शिक्षण क्षेत्रातील जे आहेत शास्त्रज्ञ, काही संशोधन कार्यकर्ते आणि सर्व विस्तार कार्यकर्ते, त्याचबरोबर कृषी विभागाचाही सहकार घेऊन आणि आमच्या विभागातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे 3 कृषी विज्ञान केंद्र आणि त्याचबरोबर काही प्रायव्हेट NGOचे कृषी विज्ञान केंद्र, या सर्व शास्त्रज्ञाच्या सहाय्यानं शेतकऱ्याच्या मदतीला आम्ही धावायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला मदत करायचा प्रयत्न केला. गोरे सर, तुम्ही सांगा की तुम्ही आता कृषी विद्यापीठातच माहिती तंत्रज्ञान प्रमुख म्हणून काम पाहता, तर या आधुनिक तंत्रज्ञान नेमकं शेतीसाठी कोणकोणत्या प्रकारचं विद्यापीठाद्वारे दिलं जातं? अतिशय चांगली गोष्ट आहे की प्रत्येक कृषी विद्यापीठामध्ये कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र हे संचालक विस्तार शिक्षण यांच्या अंतर्गत काम करत असतं. या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठानं जे काही तंत्रज्ञान विकसित केलं आहे ते आम्हाला विविध माध्यमाच्या द्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. याशिवाय शेती आणि शेतीच्या अनुषंगिक इतर ज्या बाबी आहेत, उदाहरणार्थ कृषी विभाग आहे, इतर पाटबंधारे विभाग आहे, जसं रेशीम उद्योग आहे, असे विविध जे आमचे लाईन डिपार्टमेंट्स आहेत यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, अद्ययावत तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या माध्यमातून ते तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्हाला विविध माध्यमातून करावं लागतं. यासाठी आम्ही विविध प्रकारच्या सेवा देतो, जसं सल्ला देतो, तसेच माहिती पोहोचवण्याचं काम आणि काही विद्यापीठातून उत्पादित होणारे काही जे आमचे पदार्थ आहेत, काही रोपे आहेत, कलमे आहेत, जीवाणू खते आहेत, यांची विक्री सुद्धा आम्ही त्या केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत असतो. यासाठी इंटरनेटचा वापर आहे, आमची कृषी चिकित्सालय आहे, याशिवाय आमची कृषी दैनंदिनी आहे, विविध प्रकाशने आहेत, याशिवाय काही प्रशिक्षण शिबिर आम्ही आयोजित करतो. पाणी माती परीक्षणाची सोय सुद्धा त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे जसं नवीन प्रशासनाकडून एक डिजिटल भारताचं स्वप्न जे साकार होतंय ते कुठेतरी विद्यापीठाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती मिळावी या अनुषंगाने विद्यापीठ कार्यरत आहेच. सर, इथे भोसले सर, मला तुम्ही सांगा की जसं हे म्हणाले की हे जे तंत्रज्ञान शेतावरी
विद्यापीठ आपल्या दारी हा महत्त्वाचा उपक्रम तुम्ही सध्या राबवताय आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळतो, जसं मगाशी आपण बोललो तसं या अनुषंगाने शेतकऱ्यांना एक कोणकोणत्या विषयावर वेगवेगळ्या मार्गदर्शन मिळू शकतं याविषयी काय सांगाल? आपण जसं म्हणालात तसं यावर्षी आम्ही 11,000 शेतकऱ्यापर्यंत पोहोचलो आहोत. अच्छा. आमच्याकडे जर मराठवाड्याचा विचार केला तर जवळपास 82% क्षेत्र हे कोरडवाहू खाली येतं बरोबर. आणि जवळपास 18% आहे ते सिंचनाखाली येतं. आणि यामध्ये जे आहेत ते कोरडवाहूची बाग आहे, ती पिकं जी आहेत कोरडवाहूची बरोबर. ती वेगळी आहेत, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. आता समस्याविषयी जर म्हटलं तर सगळ्यात मोठी अडचण म्हणजे शेतकऱ्याला जे आहे ते किड्याचं निदान करता येत नाही. अच्छा. जसजसे बदलतं वातावरण चाललंय तसे निरनिराळ्या किडी आपल्या समोर यायल्यात. आणि जसं पारंपरिक पद्धतीमध्ये फक्त कीटकनाशकाचाच वापर होता आणि तो आता त्यामुळे काय झालं की बऱ्याच किड्यामध्ये एक प्रकारची प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे. अच्छा. आणि मग जुने कीटकनाशक हे शेतकऱ्याला वापरल्यावर देखील नियंत्रण मिळत नाही. बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सगळ्यात जी आहे ती शेतकऱ्याला जसं म्हटलं अगोदर की निदान अचूक करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन दाखवल्याबरोबर जे आहे हा कीड आहे, ही पांढरी माशी आहे, ह्याच्यासाठी दुसऱ्या कीटकनाशकाची गरज नाही, साधं कीटकनाशक मारलं तरी चालतं. किंवा आम्ही सांगतो की बऱ्याचदा कंपनीचा प्रचार काय करतात की हे जास्त प्रमाणात त्यांना सोपं पडावं म्हणून ते विशेषतः कपाशीमध्ये इमिडाक्लोप्रिडचा वापर जास्त करतात. अच्छा. परंतु तुडतुड्याला या इमिडाक्लोप्रिड कीटकनाशकाविषयी एक प्रकारची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे, म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा शेतकरी जातो, शेतकऱ्याचा अजून सुद्धा खरा सल्लागार जो आहे तो दुकानदार आहे. आणि बऱ्याचदा कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागातील कर्मचारी यांना विचारण्यापेक्षा शेतकरी बऱ्याचदा पटकन दुकानदाराकडे जातात. आणि मग दुकानदार जो आहे तो त्याला जे फायद्याची औषधं आहेत त्याच्यात ज्याला जास्त नफा आहे तो सांगतो आणि 1च्या वाटचे 4 औषधं देतो. म्हणजे बिनकामाचा जो खर्च आहे तो शेतकऱ्याचा वाढतो. आणि आजच्या काळात या बदलत्या वातावरणामध्ये आवश्यक तेवढाच खर्च करणं गरजेचं आहे. कारण मी जसं म्हटलं की 82% कोरडवाहूचं क्षेत्र आहे, त्या शेतकऱ्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळणं आणि ते त्याला कसं परवडेल याचा आम्ही विचार करतो. आणि त्या अनुषंगानं त्याला तिथं जाग्यावरच उपाययोजना साधते. आणि याचा दृश्य परिणाम जर म्हणालात तर बऱ्याच ठिकाणी आता जाऊन असं आम्हाला आढळून आलं आहे की शेतकरी दुकानदाराला जाऊन सांगायलेत मला हे फक्त हे औषध पाहिजे. कारण त्यामुळे निश्चितच त्याच्यामुळे त्याच्या खर्चात देखील बचत झालेली आहे. म्हणजे आपण बघतोय की जसं सर म्हणतायत की शेतकरी आता स्वतःहूनच दुकानदाराला सांगतात की मला अमुक अमुक तेच औषध दे. म्हणजे हा जो उपक्रम राबवला जातोय की तंत्रज्ञान शेतावरी त्याच्याही आधी विद्यापीठ त्यांच्या दारी कसं जात आहे याचं प्रत्यक्ष चालतं बोलतं उदाहरण सरांच्या बोलण्यातून आपल्याला दिसतंय. त्याशिवाय एक अजून एक आहे मॅडम, बऱ्याचदा शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर किडा दिसला की औषधी फवारणी ही एकच उपाय आहे. पण तसं नाही. काही किडे जे आहेत ज्याला आपण मित्र किडे म्हणतो ते मित्र किडे दुसऱ्या किड्याला खातात. त्या ठिकाणी औषध मारायची गरज नाही, ते निसर्गात आपोआप चालू राहतं. आणि मग हानिकारक जी किडी आहेत जसं की पिठ्ठ्या ढेकूण आहे तर त्या पिठ्ठ्या ढेकणाला खायला दुसरा मित्र किडा आहे, त्याची ओळख देखील आम्ही शेतकऱ्याला करून दिली. आपण बऱ्याचदा बघितलं असेल की जे खंडोबाचा घोडा म्हणतो हे जे घोडे आहेत किंवा जे मॅन्टिड म्हणून आहेत कीटक हे दुसऱ्या कीटकाला खातात, अळीला खातात, पांढऱ्या माशाला खातात किंवा मग एखादे जे ढेकूण आहेत त्याला देखील खातात. ही देखील शेतकऱ्याला जाणीव करून द्यावं लागते, हा किडा आपला मित्र आहे, याच्यासाठी तुम्ही औषध फवारू नका. ह्या मित्रकिडीमुळे त्याची संख्या हानिकारक किडीची संख्या म्हणजे बरोबरीनेच त्याला ती माहिती सुद्धा पुरवली जाते की नेमकं त्याला काय जे गैरसमज आहेत त्यांच्या मनात ते दूर. इथे मला वाटतं डॉक्टर गोरे तुम्हाला काही सांगायचं आहे. निश्चितपणानं या ठिकाणी आम्ही हा जो उपक्रम राबवला आम्हाला बऱ्याच ठिकाणाहून याबद्दल माहिती विचारण्यात आली. तर त्या ठिकाणी याचं एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की हा कार्यक्रम राबवला कसा. या कार्यक्रमाच्या मध्ये आम्ही सर्वसाधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये सुरुवात केली. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही एक लक्षात घेतलं की सुरुवातीला कमी झालेला पाऊस, नंतर पाऊस झाल्यानंतर पेरणी, नंतर पावसाचा खंड आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव. तर या ठिकाणी 8ही जिल्ह्यांमध्ये आम्ही विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, संशोधन योजना आणि कृषी महाविद्यालय यांना समाविष्ट करून घेतलं. आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी आम्ही काही शास्त्रज्ञांचे कृषी विद्या, कीटकशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र आणि उद्यानविद्या यांचे प्रत्येकी 2 ते 3 चमू त्या ठिकाणी तयार केले. आणि हे 3 चमू कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या 8ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी फिरले. आणि या प्रत्येक तालुक्यामध्ये सर्वसाधारण 2 ते 3 गावांमध्ये त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या. आणि त्या ठिकाणी खरीप पिकांतील कीड व्यवस्थापन, रब्बी पिकांची पूर्वतयारी आणि इतर विषय यावर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं. अशा पद्धतीने 380 गावांमध्ये आम्ही पोहोचलो. आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना कुठलीही आम्ही तिथं फॉर्मॅलिटी नाही, म्हणजे औपचारिकता नाही,
तिथं आम्ही थेट गेलो. छोटे मेळावे, छोट्या बैठका, प्रश्न उत्तरासारखे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतले. शेतकऱ्यांच्या सोबत शास्त्रज्ञ खाली बसून त्यांना मार्गदर्शन केलं आणि थेट शेतावर जाऊन कुठली समस्या आहे ती तातडीनं तिथं सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थेट भेट ज्याला आपण म्हणू किंवा एक खरा मित्र असं बनून तुम्ही हे काम करताय. तर अजून एक गोरे सर, की मगाशी तुमच्याशी बोलताना दोघांनाही मला विचारायचं आहे, याचं उत्तर दोघांकडनंही अपेक्षित आहे, की नुकतंच तुम्ही फिरतं कृषी चिकित्सालय सुरू केलंय. हे काय आहे? फिरतं कृषी चिकित्सालय जे आहे ते ज्याद्वारे जे एक व्हॅन आहे, अच्छा. ज्यामध्ये निरनिराळे उपकरणं ठेवले आहेत आणि जे आवश्यक लागतं शेतावर रोग आणि किडीचं ओळखायला ते, किंवा मग माती परीक्षणाचा देखील प्रश्न आहे ते, ह्या दोन्ही पद्धतीनं त्याला लागणारे साहित्य जे आहे, किंवा कधी कधी आमच्याकडे जे भविष्यात किडा येणार आहे ते दाखवायला जागा नसतं, मग आम्ही शेतकऱ्याला त्यातून वाहनातून जे आहे ते चित्र दाखवतो, किती दाखवतो, कधी कधी कॉम्प्युटरमधून दाखवतो आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो. गोरे सर, तुमचा अनुभव काय आहे या बाबतीत? अतिशय महत्त्वाचं, यामध्ये 2 ते 3 बाबी प्रकर्षानं पुढे आल्या. एक म्हणजे शेतकरी बांधवांच्या नेमक्या समस्या काय आहेत, ही गोष्ट जे संशोधन करणारे शास्त्रज्ञ आहेत त्यांना लक्षात आली. म्हणजे भावी संशोधनाची दिशा त्यांना त्या ठिकाणी लक्षात आली. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नेमकं तंत्रज्ञान शेतकरी बांधवांकडनं का अवगत केल्या जात नाही किंवा वापरलं जात नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, शेतकरी अतिशय मोकळेपणानं आपल्या समस्या शास्त्रज्ञांपुढे मांडताना आम्हाला आढळून आले. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना विद्यापीठाशी कायमस्वरूपी जोडण्यामध्ये आम्हाला यश त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि असे शेतकरी हे कायमपणे एक विद्यापीठाचे प्रतिनिधी किंवा कृषी मित्र किंवा तंत्रज्ञानाच्या प्रसारामध्ये विद्यापीठ, कृषी विभाग, इतर स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी झटणारे कार्यकर्ते म्हणून पुढे येतील असं आम्हाला निश्चितपणाने त्या ठिकाणी वाटतं. आणि इथे अजून एक म्हणजे की हा जो मराठवाडा आहे विभाग, तो अतिशय मोठा असा आहे, म्हणजे भौगोलिक दृष्ट्या पण. तर या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणावर तुमचं इथे विद्यापीठाचं कार्य करणं हे गरजेचं आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, आता मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या जर प्रश्न लक्षात घेतले तर जसं म्हटलं की 82% क्षेत्र आहे आमचं कोरडवाहू आहे. आमची सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती शेतातील ओलावा टिकून ठेवणे. बरोबर. कारण ओलावा टिकला तरच ते आम्हाला त्या अनुषंगानं जमिनीमध्ये ओल राहिली तर पिकं चांगले होते. बरोबर. आता उदाहरणार्थ आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना काही शिकवलं की ज्यांच्याकडं सुरक्षित पाण्याची शेक आहे, संरक्षित पाणी ज्याला म्हणता येईल, किंवा 1 किंवा 2च पाणी देऊ शकतो, मग आम्ही त्या शेतकऱ्याला सांगितलं की जेव्हा एखाद्या वेळेस सोयाबीन आहे तर सोयाबीन फुलोऱ्यात किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असेल त्याच वेळेस तुम्ही पाणी द्या. अच्छा. किंवा मग बऱ्याचदा काय होतं की शेतकरी ओलावा टिकवण्यासाठी 1 1 सरीतून पाणी द्या किंवा मग तुषार सिंचनाचा वापर करा. आणि बऱ्याचदा आम्ही सांगितलं शेतकऱ्याला की जे कोरडवाहूचे ज्याच्याकडे पाणीच नाही, संरक्षित पाणी सुद्धा नाही, मग त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जमिनीवर आच्छादन टाका, कुठल्याही सोयाबीनचं काढ म्हणा किंवा भुसा म्हणा, किंवा मग त्याच्यात एक मृतसरी काढा. 3 ते 4 ओळीच्या नंतर जर एक नुसतं नांगराचा तास घातलं तर तिथे देखील ते ओलावा जो आहे तो टिकून राहतो. किंवा मग बऱ्याचदा शेतकऱ्याला जे आहे ते, कारण बऱ्याचदा कपाशीमध्ये लक्ष घेतलं विशेषतः, तर त्यामध्ये काय होतं की शेतकऱ्याला खताच्या मात्रा देता येत नाही, जमिनीत ओलावाच नाही तर खत देता येणार नाही. मग अशा वेळेस त्यांना सांगितलं आम्ही की तुम्ही फवारणीद्वारे जे लिक्विड फर्टिलायझर आहे, खत आहे, ते तुम्ही जर दिलं तर त्या पिकाची वाढ खुंटणार नाही आणि जमिनीत ओलावा नसताना सुद्धा आपल्याला त्याचा फायदा घेता येईल आणि पिकाची वाढ थोडीशी चांगली करता येईल. जसं डॉक्टर भोसले तुम्ही म्हणालात की शेतकऱ्याच्या शेतीला अनुरूप नेमकं काय हवंय, त्याची गरज नेमकी काय, हे जसं तुम्ही ओळखता तशी ही गरज डॉक्टर गोरे सर्वतोपरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं विविध माध्यम तुमच्या विद्यापीठाद्वारे तुम्ही कार्यान्वित करत आहात. आणि त्यामध्ये विशेष उल्लेखनीय असं म्हणजे की जी तुम्ही कृषी माहिती वाहिनी आणि कृषी सांज वाहिनी, तर याविषयी काय सांगाल? कारण तंत्रज्ञान विभाग हा तुम्ही सांभाळताय, तर मग मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे आजकाल कोणाहीपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने. यामध्ये आमच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र जे विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ आहे, या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातून आम्ही दर मंगळवारी 229 000 हा आमचा दूरध्वनी क्रमांक आहे. पुन्हा एकदा सांगा. 02452 आणि 229 000. तर या वाहिनीवर, म्हणजे ही जी आहे दूरभाष वाहिनी, यावर आम्ही दर मंगळवारी सकाळी
9 ते 11 या वेळेमध्ये कृषी माहिती वाहिनी चालवतो. या ठिकाणी विविध विषयाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी उपलब्ध असतात. याशिवाय सरांनी मगाशी सांगितले की शेतकरी विशेषतः संध्याकाळी पारावर एकत्र जमतात की जेव्हा आपलं सगळं काम आटोपून ते गावी परत जरा एक येतात निवांत. आणि बऱ्याच वेळेला काय होते की एखादा शेतकरी प्रश्न विचारण्यासाठी पुढे येत नाही. अशा वेळेला पारावर सगळे एकत्र जमतात आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बऱ्याच जणांचे काही प्रश्न सामायिक असतात, एकच प्रश्न असतो, मग ते एकत्र येऊन विचारू शकतात. आणि मग संध्याकाळच्या वेळेला शेतकरी बांधव आम्हाला याच दूरध्वनी क्रमांकावर दर मंगळवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकतात. अच्छा. स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै 2014 पासून आम्ही ही वाहिनी कार्यान्वित केलेली आहे आणि या वाहिनीकडे आम्ही मोठ्या अपेक्षेनं बघतो की शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त या वाहिनीचा लाभ घ्यावा. किंवा मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आम्हाला या दूरध्वनीवर त्यांनी आपले प्रश्न समस्या विचाराव्यात. निश्चितपणानं आम्ही त्यांच्या सेवेमध्ये सेवा करण्यासाठी सज्ज आहोत आणि त्यांना माहिती तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू. त्याशिवाय कीटकशास्त्र विभाग जो आहे आमचा मराठवाडा कृषी विद्यापीठाचा, ते आणि नागपूरची जी कापूस संशोधन संस्था आहे यांच्या दोन्हीच्या समन्वित कार्यक्रमाने आम्ही व्हॉइसमेल चालू केला आहे. आमच्याकडे जवळपास 8,000 शेतकऱ्याचे, कपाशी उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांचे फोन नंबर आहेत. मग आम्ही सध्या परिस्थितीत कपाशीवर काय करायला पाहिजे, ओलावा कसा ठेवला पाहिजे याची माहिती आम्ही व्हॉइसमेलद्वारे देतो. आणि त्यांना ती साधारणपणे जसं म्हटलं की 82% क्षेत्र हे कपाशी कोरडवाहूचं आहे आणि त्यामध्ये कपाशी हे मुख्य पीक आहे. तर मग त्या कपाशीला काय करायचं त्याच्याविषयी आम्ही व्हॉइसमेलद्वारे सल्ला देतो. म्हणजे त्यांनी फोन जरी नाही लावलं तरी त्याला तो फोन जातो आणि तो जागरूक होतो आणि आपल्या शेतामध्ये देखील तो ते कार्य बघतो. हे खूपच म्हणजे अतिशय मोलाचं असं काम इथे तुम्ही पार पाडताय. आज आपल्याला काही सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे की आधुनिक तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी कसं वापरतो याचं एक उदाहरण आमच्या संचालक साहेबांकडे आहे की आम्ही कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातून काही ऑडिओ कॉन्फरन्सिंग राबवतोय. म्हणजे शास्त्रज्ञांना शेतावर जाण्याची गरज नाही किंवा शेतकऱ्यांना विद्यापीठात येण्याची गरज नाही. उदाहरणादाखल 200 किलोमीटर दूर एखाद्या खेड्यामध्ये आम्ही विद्यापीठामध्ये बसून ऑडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 1000-2000 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकतो. तसेच आपण त्यांचे काही उपप्रश्न असतील तर त्यालाही उत्तर देऊ शकतो. दुसरी एक महत्त्वाची सेवा आम्ही राबवतो ती म्हणजे डायलॉग कॉन्फरन्स, की एखादा महत्त्वाचा प्रश्न आहे, उदाहरणार्थ ऊसाची लागवड आणि व्यवस्थापन आहे, हा एखाद्या 25-30 शेतकऱ्यांना गटाने माहिती घ्यायची. तर आम्ही आमचे जे शास्त्रज्ञ आहेत ते एकाच वेळेला 30 शेतकरी बांधवांना 2 ते 3 तास डायलॉग कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. आणि त्या 30ही शेतकऱ्यांना एकाच वेळेला त्या शास्त्रज्ञाचं पूर्ण मार्गदर्शन ऐकता येतं. म्हणजे एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर 30ही जणांना एकाच वेळेला होतं. ही एक गोष्ट आहे. याशिवाय आम्ही टेक्स्ट SMS ज्याला आपण लघु संदेश म्हणतो तेही आम्ही मोबाईलच्या माध्यमातून आमच्या केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी नियमितपणे पाठवत असतो. निश्चितच विद्यापीठाकडून विज्ञानाच्या जोडीनेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब कसा पदोपदी केला जातो याचं तुमच्याकडून मार्गदर्शन तर शेतकऱ्यांना मिळतच आहे. जाता जाता भविष्य काळातील काही योजना किंवा विद्यापीठाची काय आखणी आहे? विशेषतः आपण जसं म्हणालात तसं फक्त शेतीवरच ज्या शेतकरी अवलंबून आहेत त्यांना जोडधंदा कसा करता यावा या दृष्टिकोनातून मग डेअरीचं युनिट असेल किंवा मग पोल्ट्रीचं युनिट असेल, कोंबडी पालन असेल किंवा रेशीमचं जे आहे त्याचं देखील आम्ही थोडंसं मार्गदर्शन करतो. आणि साधारणपणे छोट्या शेतकऱ्याला ज्याला शाश्वतता येईल शेतीमध्ये आणि तो शेतीवर त्याचं अवलंबून जे आहे ते थोडंसं कमी होईल की असं एक मॉडेल तयार केलं ज्याच्यामध्ये एकात्मिक पीक संशोधन पद्धती म्हणतो. 1 एकरच्या साधारणपणे 4 माणसं असणाऱ्या कुटुंब असणाऱ्या शेतकऱ्याला काय काय असायला पाहिजे, म्हणजे त्यांनी किती प्रमाणात लागवड केली पाहिजे, कुठल्या प्रमाणात जोडधंद्याचं केलं पाहिजे, हे एक आहे. दुसरं माझ्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला वेळेवर माहिती जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगानं एखादं रेडिओ स्टेशन आम्हाला उभं करता येतं का, तसं आम्हाला महाराष्ट्र शासनाचं आणि दूरदर्शनचं खूप मोठ्या प्रमाणात सहाय्यक आहे, पाठबळ आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जेवढ्या लवकर आम्ही प्रश्न जे आहेत विशेषतः काही आकाशवाणीवर शेतीशाळा चालवता येतील का, जे कॉमन प्रॉब्लेम आहेत आमचे, जसे की समजा कपाशीवर आहे, कपाशी सोयाबीन आमचे हे 2 मुख्य पिकं आहेत, मग त्याच्यासाठी त्या पिकाच्या कालावधीत शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन करता येईल आणि आकाशवाणीद्वारे पाठ कसे देता येतील याचं एक करायचं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेद्वारे आम्ही सध्या शेतकऱ्याचे काही स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे, जसं म्हटलं की मी हुमणीचा प्रादुर्भाव मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आला, आम्ही त्याच्यावर व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर विद्यापीठाचे जे वाण आहेत ते शेतकऱ्याच्या शेतावर पोहोचणं गरजेचं आहे आणि या पद्धतीनं आम्ही शेतकऱ्यांना
काही सोयाबीनचे वाण दिले आहेत खरीपला, काही दुसरी जी टेक्नॉलॉजी उदाहरणार्थ जसं सांगितलं की कोरडवाहू तंत्रज्ञान आहे, ज्याच्यामध्ये ब्रॉड बेस फेरोमोन जी आमची टेक्नॉलॉजी आहे, रुंद सरी वरंबा ह्याद्वारे जे आहे ते जवळपास 1000 हेक्टर क्षेत्रावर केस तालुक्यामध्ये बनसरोळ्यामध्ये आम्ही हा प्रकल्प राबवला आणि त्यामुळे शेतकऱ्याला जवळपास एकरी 10,000चा फायदा झाला. ज्याला मेकनायझेशन आपण म्हणतो ते जास्त गरजेचं आहे आणि ते कुठेतरी शेतकऱ्याला दाखवून देणं गरजेचं आहे. याचा प्रयत्न आमचा चालू आहे. जसं की कपाशीमध्ये महत्त्व जे आहे ते कपाशीच्या आपल्याला माहिती आहे आजकाल मजुराची कमतरता खूप आहे शेतीमध्ये आणि मग मशीनद्वारे कपाशी कशी वेचता येईल याचं देखील चालू आहे. म्हणजे बियाणं ते बियाणं हे सोयाबीनमध्ये आणि कपाशीमध्ये टोटल मेकनायझेशन काही केमिकलच्या सहाय्याने वापरायचा प्रयत्न करत आहोत आणि शेतकऱ्याला शेती कशी फायदेशीर राहील याचा प्रयत्न करत आहोत. खूप चांगल्या तुमच्या विद्यापीठाने गोष्टी योजना अंमलात आणण्याचा विचार केलेला आहे. काही योजना या फलित स्वरूपात दिसूनही येत आहेत, काही भविष्य काळात त्या चांगल्या उभारल्याही जाणार आहेत. कसं असतं की वेळेची मर्यादाही प्रत्येकाला असते. विद्यापीठ अजून खूप काय काय करते हे मला वाटतं आजकाल जसं आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक जर शेतकऱ्याला खरी इच्छा असेल तर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन अधिकाधिक मिळू शकतं. आज तुम्ही दोघंही तज्ज्ञ इथे आलात आणि एक चांगल्या उपक्रमाबद्दल योग्य दिशा आम्हाला दाखवलीत आणि त्याच्याबद्दल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ते कसं पोहोचू शकतं याची माहिती दिलीत. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.